भविष्याची कुठे ना कुठेतरी सुरुवात होतेच। अशाच एका भविष्याची सुरुवात होत आहे आता जिओ BP बरोबर, जिथं तुम्हाला मिळेल 4.3% पर्यंत जादा मायलेज देणारे डिझेल, तेही मार्केट रेटमध्ये। चला तर मग आजच भेट द्या मन मंदिर पेट्रोलियम, कराड रोड, विटा। गलाई बांधवांसाठी आनंदाची बातमी, इरा कॉर्पोरेशन घेऊन आले आहे गलाई बांधवांसाठी फुल ऑटोमॅटिक गोल्ड अँड सिल्वर रिफाईन मशीन, त्याही विविध कॅपॅसिटीमध्ये। त्यामध्ये गोल्ड रिफाईन मशीन 1 किलो, 2 किलो, 3 किलो, 5 किलो, 7.5 किलो व 10 किलोमध्ये, तर सिल्वर रिफाईन मशीन 10 किलो, 20 किलो, 50 किलो व 100 किलोमध्ये उपलब्ध। मशीन पूर्ण इन्स्टॉलेशन व डेमो विश्वासू स्टाफमार्फत, प्युरिटी गॅरंटी 9995 ते 9999। मशीनमध्ये वापरणारे पंप, मोटर व पूर्ण साहित्य हे चांगल्या, उच्च तसेच इम्पॉर्टंट क्वालिटीचे। पूर्ण इन हाऊस प्रोडक्शन, सिल्वर रिफायनरी प्लांटमध्ये नायट्रिक ॲसिडची रिकव्हरी करणारा स्क्रबर, 24/7 सर्व्हिस गॅरंटी, अनुभवी व विश्वासू स्टाफ, आपत्कालीन सुविधा व सर्व्हिससाठी राखीव स्टाफ। फक्त आपल्या गलाई बांधवांसाठी किमतीच्या 50% ॲडव्हान्सवरती मशीन इन्स्टॉलेशन। आमच्या शाखा अहमदाबाद, बेंगलुरू, हैदराबाद, चेन्नई, लखनौ, नवी दिल्ली व कोलकाता येथे। आजच संपर्क करा इरा कॉर्पोरेशन, पुरुषोत्तम पांढरे, 92 65 12 64 84 व पूनम मोरे, 93 72 87 35 04। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। सांगली लोकसभा निवडणुकीत प्रचंड मोठा खल झाला। ठाकरे गटाच्या शिवसेनेतर्फे चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित झाली आणि खरी दंगल सुरू झाली। पारंपरिक काँग्रेसची असलेली ही जागा कोणतीही राजकीय ताकद नसणाऱ्या शिवसेनेला गेल्याने झोपलेली काँग्रेस खाडकन जागी झाली। इतकी जागी झाली की महाविकास आघाडीच्या चंद्रहार पाटील यांच्याबरोबर विरोधी भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील यांचीही झोप उडवली। काँग्रेसची जागा असताना राजकीय ताकद नसलेल्या शिवसेनेला उमेदवारी दिली, याचा प्रचंड राग खदखदत संपूर्ण जिल्ह्यातील काँग्रेस जागी झालीच, पण भाजपाचे संजय काका पाटील यांच्यावर नाराज असलेले, दुखावलेलेही एक झाले आणि काँग्रेस बरोबर सर्व पक्षातील एकत्र ताकद सांगलीत घोंगावू लागली। कसलीही यंत्रणा नसताना नवीन चिन्ह लिफाफा हे सहानुभूतीच्या लाटेवर संपूर्ण मतदारसंघातील घराघरात पोहोचले आणि भाजपाचे संजय काका मोठ्या लीडने जिंकणार म्हणणारे नंतर लीड कमी होईल म्हणू लागले। नंतर तर जनतेनेच लिफाफा हाती घेतल्याने घासून येईल म्हणू लागले आणि आता तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील चित्र पुढे येईल, तसे जिंकणार की नाही याची गॅरंटी नाही म्हणत लिफाफा प्रचंड मताने येणार, अगदी लाखाच्या फरकाने येणारचा अंदाज बांधू लागले। पण अजूनही भाजपावर प्रेम करणारे विचारत आहेत की काका येणार ना। लिफाफ्याचा बूथ प्रत्येक ठिकाणी नव्हता, पण जनतेनेच भाजपच्या बूथवर चिठ्ठी घेऊन लिफाफ्याला मत दिल्याची चर्चा सुरू आहे। मुस्लिम मतांचा लोंढाच्या लोंढा लिफाफ्यासाठी धावून आल्याचे दिसले। असे असले तरी या लढतीत आघाडीवर असणारे चंद्रहार पाटील मात्र मागे पडले। आता चर्चा सुरू आहे ती कोणाची डिपॉझिट जप्त होणार याची, कारण जिंकणाऱ्या उमेदवाराच्या 1/6 मतदानापेक्षा कमी मत पडणाऱ्याचे डिपॉझिट जप्त होणार आहे। जिंकण्यासाठी कमीत कमी 5.5 लाख मतं पडतील आणि डिपॉझिट वाचवण्यासाठी 1,80,000 मतं आवश्यक आहेत। त्यामुळे कुणाचे डिपॉझिट जप्त होणार याची चर्चा मात्र सुरू असून सद्य परिस्थितीत मात्र लिफाफाच येणारच्या मोठ्या चर्चा होत असल्या तरी प्रत्येकजण निकाला दिवशीची वाट पाहत आहे एवढे मात्र नक्की। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा।